ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, माणूस म्हटला म्हणजे टेन्शन आलं, चिंता आली, त्याचप्रमाणे स्ट्रेस, दुःख हे देखील आलं. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असे कटू अनुभव येत असतात आणि माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसाचं जीवन हे जणू काही एक संघर्ष बनलेलं असतं. कामासाठी, पोटासाठी, शिक्षणासाठी, राहण्यासाठी, जगण्यासाठी व्यक्ती शेवटपर्यंत तडजोड करत असते, संघर्ष करत असते. आणि म्हणूनच कळत नकळत व्यक्ती आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, जीवनामध्ये अनेक प्रकारचं बर्डन, अनेक प्रकारचं ओझं आपल्या खांद्यावरती आणि न दिसणारं ओझं घेऊन फिरत असते. काही ओझं ते इतरांना देऊ शकते, काही ओझं ते इतरांची शेअर करू शकते, परंतु काही ओझं मात्र स्वतःच्या अंतःकरणातच ठेवावं, स्वतःच्या जीवनाशीच निगडीत ठेवावं. कारण आपलंच दुःख आपल्यालाच पचवावं लागते, आपली चिंता आपल्यालाच सहन करावी लागते. आणि अशा या परिस्थितीत सुद्धा आजचं शुभवर्तमान काहीतरी आपल्याला वेगळं सांगत आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आपल्याला या संघर्षमय जीवनामध्ये जणू काही अमृतासारखे वाटत आहे. जिथे प्रभू येशू ख्रिस्त अशाच संघर्ष करणाऱ्या लोकांकडे पाहून सांगत आहे, अहो दुःखी आणि भारग्रस्त जन हो, तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझं ओझं तुम्ही घ्या आणि तुमचं ओझं माझ्यावरती द्या. येथे परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडे येऊन त्याच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी पाचारण करत आहे. जी चिंतामुळे, दुःखामुळे, या अस्वस्थ जीवनामुळे आपल्या मनातील जी शांती निघून गेलेली आहे, आपल्यामधील आनंद जो पूर्णपणे नष्ट झालेला आहे, त्या शांतीचा अनुभव घेण्यासाठी, तो आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या जवळ पाचारण करत आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की परमेश्वर पूर्णपणे आपल्याला रिकामी करून सोडणार आहे. परमेश्वर पूर्णपणे आपल्याला या यातनेतून, या व्याधीपासून मुक्त करणार आहे नाही. परमेश्वर काय सांगतो की तुमचं ओझं माझ्यावरती द्या आणि माझं ओझं तुमच्याकडे घ्या. म्हणजेच परमेश्वर सांगत आहे की तुम्हाला हे दुःख सहन करण्यासाठी, तुम्हाला या दुःखाच्या महासागरातून जाण्यासाठी मी मदत करणार आहे, मी तुम्हाला सामर्थ्य पुरवणार आहे. जर परमेश्वर एका बाजूला आपल्या बरोबर असेल तर कितीही तुफान आलं, कितीही संकटे आले तरी मात्र आपले काहीच नुकसान होणार नाही, आपला काहीच नाश होणार नाही. कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे, हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानातून आपल्याला सांगू इच्छित आहे. परंतु कधी कधी काही गोष्टी आपण आपल्या मनामध्ये असं साठवून ठेवतो, त्यामुळे आपल्यामधील दुःख वाढवण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत होतो. आपल्यामधील आनंदी जीवन हे अगदी कठीण बनवण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत ठरत असतो. जेव्हा इतरांविषयी रागाची भावना आपण तशीच वर्षानुवर्षे आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये साठवून ठेवतो, तेव्हा ते एक प्रकारचं ओझं आपण कळत नकळत आपल्या जीवनामध्ये वाहत असतो. जेव्हा इतरांना क्षमा न करण्याची प्रवृत्ती आपण घेऊन बसतो, तेव्हा कळत नकळत आपण एक प्रकारचं न दिसणारं ओझं आपल्या जीवनामध्ये वाहत असतो. जेव्हा दुसऱ्याविषयी तिरस्काराची भावना, वैमनस्याची भावना आपण जीवनामध्ये घेऊन बसतो, तेव्हा आपण कळत नकळत एक प्रकारचं ओझं आपल्या जीवनामध्ये घेऊन फिरत असतो. केवळ ओझच नाही, ते त्या संपूर्ण व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये आपण दफनभूमीप्रमाणे गाडून ठेवत असतो आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये हे अस्वस्थ राहत असतो. आणि त्यासाठी सुद्धा परमेश्वर सांगत आहे, ज्या व्यक्तीला आपण आपल्या हृदयामध्ये दफन करून ठेवलेला आहे, म्हणजेच ज्या व्यक्तीला आपण सोडण्यासाठी तयार नाही,
रागाच्या स्वरूपामध्ये, तिरस्काराच्या स्वरूपामध्ये, निंदेच्या स्वरूपामध्ये आपण जे त्या व्यक्तीला इतक्या वर्षाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घेऊन जात आहोत ते आपण बाहेर काढण्याची वेळ आली. आणि जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला रिलीज करणार नाही तोपर्यंत खऱ्या शांतीचा अनुभव आपल्याला येणार नाही. आणि या स्वरूपामध्ये या क्षणाला परमेश्वर सांगत आहे, हे जे बर्डन आहे, ओझं आहे, हे ओझं फार भयंकर आहे. कारण हे ओझं आपल्याला परमेश्वरापासून दूर घेऊन जात असते. हे ओझं आपल्याला खऱ्या शांती आणि आनंदापासून विमुक्त करत असते. आणि म्हणून आज परमेश्वर सांगत आहे, माझ्याकडे या आणि मी तुम्हाला शिकवणार आहे की हे ओझं कसं कमी करायचं. या जीवनामध्ये आपल्या थकलेल्या भागलेल्या जीवनाला, मनाला एकच गोष्टची विसावा देऊ शकते, ते म्हणजे परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची कृपा. आणि आपल्या सर्वांना या क्षणाला परमेश्वराच्या कृपेची गरज आहे, परमेश्वराच्या स्पर्शाची गरज आहे. आपण परमेश्वराच्या त्या स्पर्शाचा अनुभव घेण्यासाठी त्याच्याकडे येऊया. आपल्या मधील ओझं आपण परमेश्वराला अर्पण करूया आणि पहा, ते आनंद, ती शांतीचा अनुभव आपल्याला नक्कीच प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळणार आहे. आमेन.